नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज मी नाश्त्यासाठी ऑमलेट पाव बनवले आणि हे बघा अनारसे आहेत. आईने माझ्या पीठ बनवून दिलं होतं दिवाळीला मला, तर ते अनारशाचं पीठ थोडंसं शिल्लक होतं, तर मी ते का टाकून देऊ. माझ्या आईने मला किती प्रेमाने किती मेहनत लागते ते पीठ करायला, तर ते मी पीठ टाकून नाही दिलं. माझ्या आईने बनवलेलं, माझ्या आईच्या हाताची चव होती त्यात. मग ते मी अनारचं थोडंसं पीठ होतं ते बनवलं मैत्रिणींना. आणि आता बघा आम्ही ते खाणार आहेत नाश्त्याला. माझी आई खूप सुगरण होती. 2-2 किलोचं पीठ ती अनारशाचं तयार करायची व सगळ्यांना, तिच्या भाच्यांना, सुनांना, लेकीला, बहिणींना, सगळ्या नातेवाईकांना पीठ असं थोडं थोडं अनारशाचं पीठ तयार केलेलं द्यायची. खूप असं तिला खूप वेड होतं, कापण्या करायच्या, अनारसं करायचं. तर ते माझ्या आईच्या हातचं पीठ आहे, त्याचं मी अनारसं बनवले. थोडंसं पीठ राहिलेलं तर मी ते बनवून टाकलं. आणि हे बघा मी आज नाश्त्याला ऑमलेट पाव केले. कसा वाटतो व्हिडिओ मैत्रिणींनो? आवडलं तर लाईक करा, शेअर करा. या तर मग मैत्रिणींनो नाश्ता करायला ऑमलेट पाव. चला मी आमच्या दादांना देते ऑमलेट आणि पाव नाश्त्याला. बघा हे बघा, दादा उठा, नाश्ता करा. हे बघा, धरा ऑमलेट पाव खा. बसा तिथं, ऑमलेट पाव. हां ऑमलेट आणि पाव हे घ्या, नाश्ता करा. हे आहेत आमचे फादर, वडील आलेले आहेत गावावरून. त्यांना मी दिला ऑमलेट पावचा नाश्ता.